जय शिवराय मित्रांनो. तर मी विभूती ब्लॉगर तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगवर. आज आम्ही चाललोय AMKला. तर आता आम्ही बेस कॅम्पवर आहे आणि इथून आता हा टेंट वगैरे घेतलेला आहे आणि पुढे आपली लोक गेलेत. लाईट कमी आहे त्यामुळे जरा असं बलाच्या खाली आलोय. ठीक आहे, तर आता आपण चालू करूया. लेट्स गो. हां, तर ट्रेक चालू झाला आहे. किती वाजता चालू होता? सकाळी 5:30-6:15च्या आसपास चालू होता. आता वाजलेत 6:45. मध्ये एक स्टे घेतलाय, तुम्हाला दाखवतो कोण कोण आहे आपल्याजवळ. हे 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 बब्या बब्या हॅलो कर. नाही, हे अमोलला. हे 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 पांडू, हे गोट्या. पांडू कोण आहे? पांडू घरात आहे आणि बाकीचे गँग आहे. चकचकालीत गेली सगळी. आता जंगल ट्रेक आहे जरा थोडाफार. मागाशी एक ठिकाणी थांबलो, सगळी गोळा झालीत आणि परत चाललोय आता. इथं जरा असं काय आहे. हां, तर हे असा एक बॅच दिलाय जो की बिनकामाचा. अरे गजर गजर वाजला. गजर माझं आहे. भगवान श्रीकृष्ण. हां, तर मी कुठं होतो? हां, तर ट्रेकिंग चाललंय. चालू करून जवळपास 1 तासच्या आसपास झाला आणि आता चालू आहे पुढं. तर चला. आता ट्रेक आता कुठं चालू झाला होता, जरा जंगलातनं वगैरे. आणि आता लगेच इथं पायऱ्या चालू झाल्यात गडाच्या. आता इथनं पायऱ्याच वरती चढायच्या. हे इथं वरती मामा आहे, अमोल आहे आणि इथं आकाश आहे आणि मी स्वतः इथं. हां हां, तर चला चढूया गडाच्या पायऱ्यांवरनं वरती आलोय आणि आम्हाला एक खतरनाक व्ह्यू दिसलाय. तुम्हाला पण दाखवतो. हा इथंच मागा व्ह्यू आहे, तर रिअर कॅमेरावरून तुम्हाला दाखवतो. आता इथनं वरती जायचं असं. आणि कुठे गेलं ते? हां, इथं रॅपलिंग आहे. हां, वरती. आता इथे खाली आम्ही इथं बॅग वगैरे ठेवल्यात, जिथे की अलंगला आणि मदनला जायला वेगवेगळे वाटा सुटतात. मग आता बॅग ठेवली आणि आम्ही चाललोय मदनला. तर पहिला मदन बघणार आणि मग खाली उतरून अलंगला जाणार वरती. तर चला, हे हार्नेस वगैरे घेतल्यात आणि जायचं आहे. आणि इथं आमचा एक हे आला मित्र आला. कुठे गेला? हा, हे बघ इकडे बघ, इकडे बघ. तुला युट्यूबवर घेतो. तू युट्यूबवर दिसणार. हाय कर. हाय हाय. हे पुढं आल्यावर का असा कडा आहे उभा असा एकदम, आणि ही इथं अशी कडेकडेनं वाट आहे आणि आपल्याला तिथनं असं वरती जायचं आहे. कुठे रे हे? असे हा वाट गेला असा इकडं असं. तर हे जवळपास हरिश्चंद्रासारखं सेमच आहे. हरिश्चंद्रावर पण एक असाच एक कडा आहे जिथून तुम्हाला कडेकडून जायला लागते आणि खाली असे पूर्ण दरी आहे, जिथे खाली गेले की डायरेक्ट ईश्वराची दरी. इश्क है तो भगवान के साथ इश्क है. हा मदन आहे आणि इथनं पुढे जायचं आपल्याला असं फिरत आणि तिथनं वरती जायचं. अलंग बॅक साईडला राहतोय. आता पहिला मदन बघणार आणि मदनवरनं परत खाली उतरून ह्याच रस्त्याने जाऊन अलंगवर जायचं. तर चलो. काय सोडते हे? आता इथे एक खतरनाक पॅच आला आणि मामा सुका पाटील बनवायला आलाय. हे इथनं असं जायचं, इथनं असं वरती जायचं. तिथे ट्रॅफिक लागले म्हणून आम्ही थांबलोय. आणि हे मागं की नाही, हे बघ तिथे विमान आले. विमान रॉकेलवर चालायला आले ते. आणि इकडे सूर्य आलाय आणि हे इथं मस्त व्ह्यू आहे खतरनाक अजून सुद्धा. डोळ्यानं लय भारी दिसतंय आणि कॅमेऱ्यात पण चांगलं दिसते, काय वाईट दिसत नाही. इथं पायऱ्या चढून आलोय आणि वरती ट्रॅफिक लागले. इकडे दिसणार नाही, सूर्याचा अपोजिट आहे. इथं आम्ही बसलोय. इथं अमोल आहे, इथं मी आहे, इथं बब्बे आहे, इथं मामा आहे आणि इथनं एक व्ह्यू दिसतोय चांगला आहे.
तुम्हाला पण दाखवतो. मला दोरी द्याय नाही आणि तिनं काय केलंय ही दोरी हे हार्नेस घालायचा आहे आणि एकामेकात अडकून बसले ते. ही दोरी माझ्या हे बघा ही असली म्हणून आम्हाला यासनी कुठे घेऊन जाऊ वाटत नाही. यो इथं ह्याच्यात घालून बसलाय खांद्यात अडकून बसलाय. आता काय बोलायचं हार्नेस आणि हे आम्ही आता हार्नेस घालायला लागलो. हे आम्हालाच कळलं ना काय चाललंय ते. चालेल तुमचं सपलं. हे असं हे कुठे गेलं. हा हे असं घातलंय हार्नेस दाखवलंय. फॅमिली कंटेंट आहे रे. मग तू घे जाऊन रे मला तुला माहिती आहे ना ते गांडी लात मारून इथं खाली टाकलो का. थांब त्याला दोरी बांधतो आणि इथं लाईन लागल्या नंबर लागल्या सगळ्यांचा. काय वरती जायला रॅपलिंग करायचं आता इथनं पुढे. तर विषय कसा आहे काय बोलायचं रे. ठीक आहे नंतर बघू काय बोलणार. मामा काय तर बोलणार. विषय एकच आहे काहीच बोलायचं नाही. हाच विषय लय मोठा आहे. हाच विषय लय मोठा आहे. आणि अजून सुद्धा वेदर लय भारी आहे. इकडे धुका आहे आणि इकडे सगळं वसार पडलंय. वेदर पेक्षा निसर्ग लय भारी आहे. वेदर बिदरचा काही संबंध नाही. निसर्ग खतरनाक. त्याला माहित नाही निसर्गालाच वेदर म्हणतात. ते अडाणी आहे ते काय सांगायचं तुम्हाला. गेला पाऊण तास झाला थांबलोय आता. इकडं लाईन लागल्या वरती जायला रॅपलिंगला आणि इथं हार्नेस घालून बसलोय मी आणि कुणाला तरी अडचणी आल्या त्यात. मामा हार्नेस घातले आपले 2 शब्द. हा थँक्यू. तर मामाचे 2 एवढं बोलून मी माझ्या भाषेत संपवतो. 2 शब्द सांगितले. तू जास्त बोलला होता. 2 शब्द तू काय सांगितलं. 2 शब्द अध्यक्ष महादेव काय ते अध्यक्ष महोदय पूजन वर्ग अध्यक्ष महादेव वर्ग बाल मित्र मैत्रिणी मोहतरमा बन जा किसी की माँ किसकी इसकी. मामा तू म्हण ते छनाला आणलेलंच म्हण ते हे मामाने इथं हे कोऱ्याला छनाला आणलेलं. पायऱ्या छनाला हातोडा आणलेलं ना. पायऱ्या मारायला छनाला हातोडा छनाला हातोडा आणलेला पायऱ्या खोदायला. कुणी आणलेलं शंकरनं आणलेलं आणि हा दुसरा शंकर आला 2.0. मामा डोकं अरे मोठा राखीस भाई कुछ ज्यादा हो रहा है. मोठा राखीस मोठा राखीस मोठा राखीस एक मोठा राखीस होता जो 50 भाकऱ्या खायचा आणि आमच्यात एक मोठा राखीस आहे जो 50 किलो घेऊन जायचा. चालेल अरे ती खाली उतरायला पोचलो पण नाही. ठीक आहे. हा हे मदनला इथं वाट बघत बसल्यात रॅपलिंग साठी आणि इथं बसल्या आम्हाला समोर तिथं आम्हाला समोर कळसुबाई दिसल्या आणि ती कळसुबाई आहे. तर तुम्हाला झूम करून दाखवतो. कळसुबाई पर्वत आहे. महाराष्ट्रातला सर्वात उंच शिखर डोंगरा कळसुबाई आणि तिथं कळसुबाई देवीचं मंदिर आहे आणि त्याच्या साईडलाच असं धुकं बिकं आलंय. मग आता आमचा विचार चाललाय कळसुबाईला जावं जेणेकरून धुकं दिसेल. बट आता मला असं वाटायला लागलं की हिच्या गावात बोरच मामा हे जे फोर जे इथं त्याच्यामध्ये गॅप दिसतोय तो काय माहितीये का. नाही काय का पडलाय माहितीये का. तिथे सुखापाटी झालता आणि तिथं बुक्की मारले सुखापाटलानं. हा तिथं इथं की नाही डायनासोरचा इथे एक पाय पडला आणि कुठे पडला माहित नाही. मग जवळपास 1.5 तासाच्या वेटिंग नंतर आलोय आता आणि इथं तर रॅपलिंगचा पॉइंट आहे. हे असं वरती जायचं आहे आणि मामाने हेल्मेट घातलंय. मामा पहिल्यांदा करतेस कसं वाटतंय.
एक्साइटमेंट आहे मामाला लय. चला हे मामा चालले वरती. वरती आलोय मदनवर आणि हा कडा म्हणजे खतरनाक कडा दिसतोय. वा आता वरती आलोय आणि हा खतरनाक व्ह्यू आहे. खतरनाक म्हणजे खतरनाक. ही इथं तळ आहे आणि त्याच्या खाली परत एक दरी असली आहे. आता वरती आलोय इथं जरासा हरिहर सारखा फील येतोय. एकदम उभ्या अशा पायऱ्या आहेत आणि सपोर्टला काहीच नाही आहे. आणि वरती आल्यानंतर इथे एक पाण्याची टाकी आहे. हे मधून आल्यानंतरची पहिली टाकी. हे तिथं आलो होतो पहिला. इथून अशा पायऱ्या आहेत आतमध्ये. जवळपास 90 डिग्रीच्या आसपास पायऱ्या आहेत. अशा ह्या पायऱ्या आहेत. ह्या अशा वरती जातात आणि हा खालचा परिसर असा दिसतोय. आणि सगळ्यात मेन वैशिष्ट्य म्हणजे हा जो कर्व आहे सी टाईप, तो म्हणजे एक वेगळाच असा एक प्रश्न उपस्थित करणारा कर्व आहे की हा निसर्गाने बनवला कसा असेल, म्हणजे कसा बनला असेल. आणि हा खालचा व्ह्यू आहे. मदनवर आलोय आणि मामा कसं वाटतंय येताना? शिखर आहे बाबा, अप्रतिम सौंदर्य कलाकृती. हे मागं तुम्ही कॅमेऱ्या मागं बघू शकता. इथनच कसलं खतरनाक दिसतंय. खरं सांगतो बाकी काय मला माहित नाही. व्ह्यू ट्रेक तुम्हाला चांगला भेटणार नो डाऊट, पण व्ह्यू म्हणजे क्लास म्हणजे क्लास व्ह्यू आहे. क्लास व्ह्यू आहे, खतरनाक व्ह्यू आहे. आणि इथं आता आलोय आम्ही. ते आता इथला खालचा बेस आहे आणि इथं पण वरती इथे पण लोक गेलेले आहेत. तर तिथं पण आपल्याला जायचं आहे. जितकं वरती जाता तितकं जायचं आहे, कारण हा चान्स पुन्हा येणार नाही. आणि AMK अजून झाला नाही पूर्ण. बट जो मदन बघितला ना तिथेच पैसे फिटले सगळे. अजून थोडं वरती आल्यावर इथं गुफा आहे. ही अशी गुफा आहे इथं. जवळपास मोठी गुफा आहे. इथं आता मदनगडावर वरती टॉपला आलोय. जितकं शेवटपर्यंत आहे तिथं आलोय. इथं थोडीशी दगडं वगैरे आहेत आणि इथून वरचा वगैरे पूर्ण आजूबाजूचा परिसर बघता येतोय. वास्तू असे काहीच नाही तिथं, ना मंदिर वगैरे कुठलं आहे. जस्ट एक वरती फक्त एक पाण्याची टाकी आहेत आणि वरती थोडंसं उंच असं आल्यानंतर वरती दगड वगैरे आहेत. तर तिथून व्ह्यू भारी भेटतो. तुम्हाला आता मी दाखवतो कसा भेटतो व्ह्यू. आणि तिथनं पुढं आता आपल्याला इथं अलंगला जायचं आहे. आता आम्ही परत खाली उतरणार, ट्रेक करून परत खाली जाणार अलंगजवळ पुन्हा एकदा रॅपलिंग करायला लागणार. आणि मग वरती अलंगवर जाऊन लंच वगैरे करेल आणि तिथेच आजचा दिवस थांबेल. आणि संध्याकाळचा डिनर पण तिथंच असेल आणि स्टे वगैरे तिथे करून मग उतरून मग कुलंगला जाईल आणि उद्या दुपारपर्यंत संपेल आपला कार्यक्रम. आता मदनगडावरनं खाली उतरतोय आणि ह्या अशा प्रकारच्या काही पायऱ्या आहेत. खाली आलोय आता आणि इथं आता खालनं रॅपलिंग करत परत जायचं आहे. आणि इथं आम्ही आता सरबत प्यायचंय आणि काकडी वगैरे काय असेल ते खायची. बघू आता काय काय आहे, तर काय तर ट्राय करू आता नवीन संपा. सोलून घेतलं की आपला आपण 10 रुपये कमी होय. मी लिंबू पिळून देतो की ते इकडे काय काम पण नाही तसं. 20 त्याला म्हण ना ती 70ची बाटली घेतो लिंबून घे आम्हाला. अरे मी ऐक बाबा इथे भाऊ बिझी म्हणून आम्हाला करायला लावलंय. जवळपास 1.5 ते 2 तास थांबलो वरती खाली उतरायसाठी. आणि नंतर नंबर येऊन खाली उतरलोय रॅपलिंग करून. आणि आता आपण चाललोय अलंगगडाला
तिथं पुन्हा आपल्याला रॅपलिंग करायचं आहे, जी की मागं अजून एक आमची 20-25 लोक आहेत ती खाली उतरणार. म्हणजे तिकडे येऊन सगळा सेटअप वगैरे बसवतील. त्यानंतर 4 वाजता पुन्हा वरती चढा चालू होईल आणि वरती जाऊन टेंट वगैरे टाकायचा आणि उद्या वस्ती करायची आहे. तर अजून जेवलेलं नाही आहे, जवळपास वाजलेत 2:45 वाजले. आता जाणार खाली अलंगच्या पायथ्याचं इथं आणि तिथं जेवणार आणि तिथनं वरती जायचं आहे. तर चला मग आता इथं खाली आलोय आणि आता जेवण आहे. मसाले भात वगैरे केलेलं आहे, लोणचं आहे, पापड आहे आणि मामा भात कसा आहे? झुणका बकवास आहे त्यामुळे झुणका नाही घेतला मी. हा म्हणजेच व्हेज पुलाव टाईप आहे. दुसरा डाव आहे, बघू आता अजून एक घेते का बघा. खातो आणि नंतर भेटतो. आता जेवण वगैरे केले, बाकी जेवण इथं आहे आणि आता आपल्याला अलंगला जायचं आहे, जो की इथून पायऱ्याचा वाट आहे. इथून वरती जायचं पूर्ण आणि त्याच्याच वरती इथं रॅपलिंग करायचं आहे. तर करूया व्यवस्थित. जेवण वगैरे झालेलं आहे बरोबर. चला आता आम्ही खाली थांबलोय. इथं मागं बघू शकता, इथं रॅपलिंगचं आहे आणि रॅपलिंगसाठी आधीच आमचा एक ट्रूप आहे वेगळा, तो वरती जातोय आणि त्यानंतर आम्ही जाईल. आणि इथं मामा थांबले, इथं अमोलदा आहे, इथं बब्बे आहे आणि मागे एक इंडियन रिटायर इंडियन आणि फौजी आहेत जे आम्हाला एअरफोर्स आर्मी नाही ते एअरफोर्स मध्ये. एअरफोर्स इज ऑल्सो आर्मी. कोण म्हणते? मी म्हणतो ना. तू म्हणतो तुझं कोण ऐकतंय? बट ठीक आहे, कोण ऐकतंय? रिटायर नाही कन्सिडर करू तुम्ही आर्मी मध्ये स्वतःला. इंडियन फोर्स समथिंग एअरफोर्स. इट्स इमान उडीन. विमान नाही, राफेल. याला फेकरे खाली तिकडे. ठीक आहे. एअरफोर्स रिटर्न. फायटर जेट काय चालवायचं तुम्ही? फायटर जेट. मग अच्छा, टेक्निकल विमान नाही चाललो कधी. बनवायचे ते टेक्निकल प्रॉब्लेम आला की बनवायचे ते, म्हणजे दुरुस्त ते टेक्निकल एरर सॉल्व्ह करायचे. आपल्याच कोल्हापूरचा हा अभिमान आहे आपल्याला. इथे अलंगगडावर जायला वरती रॅपलिंगचा हा पाथ आहे, जो की पूर्ण 90 डिग्री मध्ये आहे. जवळपास 40 फुटाचा आसपास आहे. आता अलंगला आलोय आणि खतरनाकवाला रॅपलिंग केलंय विदाऊट हेल्मेट. आणि काय झालं, फॅमिली कंटेंट आहे आणि एसीसी गाली लय फाटली आमची. वडणाऱ्यानं वडलं नाही एक नंबर. आणि ह्या हाताला असं हे झालंय आणि त्यात वरती आलो तर पायऱ्या गावनात, रात्रीचं काही दिसेना. आणि इथं आता वरती आले, आता हे टेंट पण आम्हीच टाकल्यात, वरनं पैसे पण आम्हीच दिल्यात. पण असू दे, ठीक आहे. आणि हेल्मेट पण नव्हतं, काय आता बोलणार. पण ठीक आहे, आता आलोय आम्ही सुखरूप आलोय. आता मग आता जेवणाची वाट बघतोय आणि जरा काहीतरी दंगा मस्ती करत चालले आता. आणि इथे काय खतरनाक वाला काय केलंय, सकाळी रील बनवतोय का? स्टँड बिन केलं थोडा ओय रील स्टार आहे. ओके, बस करा नेमरीवर. 10 मिनिट नाही सांगितलं. टेंट दाखव की, टेंट दाखव. आणि वर जाते वरती. हे आता इथं जेवण बनवायचं चालू आहे आणि शेवभाजी. तिकडे भात तयार आहे, मस्तपैकी शेवभाजी केल्या पातेला भरून. आणि हे मामा इथं शेकोडीला बसले, ते अमोल, बब्या. आणि बब्याला थंडी वाजायला आल्या आणि दूर सुटलाय सगळा. आता जेवण वगैरे करून आलोय आणि मागं माझ्या बघताय टेंट हालायला आलाय पूर्ण. हे बघा इथं पूर्ण वारं सुटले आणि आमचा एक माणूस इथं पॅक झालाय आता. आणि लय वारं सुटले, टेंट दाबायला लागलाय पूर्ण. तर आता ह्यातच झोपायचं आहे, अशीच रात्र काढायची आहे. आणि आता सकाळी भेटू. चला, शुभरात्री.
विभूत ब्लॉगर फुल पॅक होता कमांडो चमांडो अलंगवरनं खाली उतरलोय म्हणजे खाली शेकुडी केल्या आणि मस्त पैकी शेकुडी झाल्या. इथं अमोल आहे, शिवबाई आहे आणि इथं बब्या आहे. बब्या आणि ही आमची सगळी ट्रेकिंग टीम है और ये हम लोग है और यहाँ पे आग लगाई हुई है. अरे हमारी काही टेक्निकल ग्लिच मुळे आम्ही आता खाली चाललोय. कुलंगला जाणार नाहीये. कुलंगला जी जाणार होता तो ट्रूप कुलंगसाठी निघालेला आहे. आता आम्ही चाललोय परत बेस कॅम्पवर आंबेवाडीमध्ये आणि तिथनं आम्ही दुसरा प्रवास करेल. तर हा आतापर्यंत एवढा ट्रेक होता आपला. जाताना आपण एक थोडा भाग आपण जाताना रिटर्न जाताना करू आपण कव्हर आणि त्यानंतर आपण खाली जाऊन जेवण करू. आता खाली येताना खाली एक व्ह्यू दिसतोय जो माझ्या मागं जो मोठा मोठा हे बघताय तुम्ही गड तो आहे अलंग आणि त्याच्या साईडला हा जो आहे तो मदन आहे हा वाला आणि ज्या बॅक साईडला कुलंग आहे जो की आज आपण नाही करत आहे. तो आपण नेक्स्ट टाइम वगैरे करेल. तर बस आता आल्या बेस विलेजला जिथून काल सुरुवात केली होती ट्रेकिंगसाठी. तर आता आज आपण म्हणजे काल आणि आजमध्ये आपण मदनगड केला, त्यानंतर अलंगगड केला. अलंगगडवर स्टे केला होता, मग तिथे जेवण वगैरे केलं होतं आणि आज पुन्हा बेस विलेजला आलो आहे. तिथे आता आपल्याला दुपारचं जेवण करायचं आहे आणि इथून पुढचा आमचा प्लॅन ठरेल पुढे काय करायचं आहे. तर AMKचा ट्रेक जो आमचा होता प्लॅन तो इतकाच होता जो की आम्ही फक्त अलंग आणि मदनच कव्हर करू शकलो. काही कारणामुळे आम्हाला कुलंग करता आलं नाही. तर तो आम्ही नेक्स्ट टाइम करण्याचा प्रयत्न करेल. कधीतरी एक सेपरेटली एक विजिट करेल कुलंगसाठी. तर हा व्लॉग आपला इथंच संपतो आणि होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. काही आमची मजा मस्ती तुम्हाला एन्जॉय केली असेल तुम्ही पण. काही आवडलं नाही आवडलं तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आमच्या चॅनलला घाटी व्लॉग्स. राधे राधे.